काम करतो तरी त्याच्यात पण भांडत नको जाऊ लगेच. झोप येते का बघा एक त्याला आधी. तुला झोप येईल का? हा येईल मला नक्की. किचन बनवायला किती पैसे लागले. मी ओपन किचन का ठेवलं. हॅलो गाईज, नमस्कार. स्वागत आहे तुमचं आपल्या प्रिया के प्रीतम युट्यूब चॅनल वरती. हे मागे दिसतंय काय आहे? पसारा. हे बघा, इथे पण काय आहे? पसारा. इकडे पण काय आहे? पसारा. आज घरामध्ये संपूर्ण पसारा आहे आणि तो काढलेला आहे, म्हणजे तो पसारा काढलाय. हे बघा, इकडे हे पसारा करताना प्रिया काय का पसारा करत असते तू? करते. हे कपडे सुकलेले आणले बाहेरून आणि हे ब्लँकेट सगळे काढले, कारण की व्यवस्थित तिकडच्या साड्या आणि ते सगळं प्रॉपर ठेवायचं म्हणून. माझी एक साडी सापडत नाहीये, सगळं कपाट खाली केलं त्याच्यामुळे, म्हणून आता वेळ आली ती सगळं वापस सगळं व्यवस्थित ठेवणे. ऍक्च्युली काय आहे माहिती का? साडी काही भेटलीच नाही अजून. आज हे सगळं काढण्याचं रिझन साडीच नव्हतं फक्त, तर 31 डिसेंबर नंतर 1 जानेवारी लागणार आहे. वर्ष चेंज होतंय आणि त्यामुळे आम्ही म्हटलं की चला सगळ्या घराची पुन्हा एकदा रिअरेंजमेंट करूया. आणि आम्हाला बऱ्याच कमेंट येत आहेत की तुम्ही तुमच्या होम इंटेरियरला किती खर्च केला. हे बघा, हा पण पसारा बघून घ्या. इकडे सगळीकडे पसारा आहे, सगळीकडे. तर त्यासाठी आम्हाला काय, तो आता जो पण इंटेरियरचा खर्च जो पण आला आहे ना, तो आपण टाकणार आहोत नेक्स्ट ब्लॉगला. तर प्रिया सगळं आवरणार आहे मस्त एकदम. आणि म्हणजे मी पण आवरू लागतोय. काय झालं? मला भरपूर कमेंट्स आलेले आहेत मेन्स्ट्रुअल हायजीन बद्दल, तर मला थोडंसं सांगायचंय या प्रोडक्ट बद्दल. बरं, ठीक आहे. मग एक काम करूया, आपण पहिले प्रियाचं हे काय सांगायचं तिला ते सांगून घेऊ द्या. त्यानंतर मग आपण आपली साफसफाई करूया. तर कोणी स्किप करता नका जाऊ, सगळ्यांनी बघा. मुलींनी पण बघा, मुलांनी पण बघा, कारण मुलांनी पण बघणं गरजेचं आहे. घरामध्ये तुमची आई आहे, बहीण आहे, बायको आहेत, तर तुम्हाला पण या गोष्टी सगळं जाणून घेणं खूप गरजेचं आहे. आणि हो, बॅड कमेंट करू नका, स्पेशली मुलांना, कारण की यामध्ये बॅड बोलण्यासारखं काहीच नाही. हा सोशली इम्पॉर्टंट टॉपिक आहे आणि हे माहीत असणं सर्वांना गरजेचं आहे. याच्यामुळे खूप मोठा आजार वाचू शकतो आणि मोठ्या मोठ्या आजारांपासून आपण स्वतःला प्रोटेक्ट करू शकतो. तुम्ही ती अक्षय कुमारची ऍड बघितलेली असेलच, प्रत्येक वेळी येते पिक्चर लागण्या अगोदर, तर तीच आहे हे. सो चला बघूया. हायजीनचा विषय आलाच आहे, तर आपण पर्सनल हायजीन बद्दल बोलतच आहोत. तसं मला वाटतं की आमच्या मुलींचं जसं असतं मेन्स्ट्रुअल हायजीन खूप गरजेचं आहे, तर त्या विषयावर पण आपण थोडंसं बोलून घेऊ. तर मला भरपूर सारे असे कमेंट आले की मेन्स्ट्रुअल पिरियड बद्दल, की काहीतरी सांग, की आम्हाला खूप साऱ्या समस्या आढळत आहेत, जसं की सॅनिटरी पॅड्स डिस्कम्फर्ट होतात, रॅशेस येतात बेडवर, किंवा पॅन्टीज जे असतात त्यावर स्टेन येणं, किंवा मग लिकेजचा इश्यू येणं. हे अशा भरपूर साऱ्या समस्या आहे आणि मला तरी वाटतं की 10 मधून 8 जणांना तरी ह्या समस्या होतच असतील. तर या सर्व प्रॉब्लेमसाठी माझ्याकडे एक सोल्युशन आहे, ते म्हणजे एव्हर यू पिरियड्स पॅन्टीज. तुम्हाला ह्या मी पिरियड पॅन्टीज बद्दल का सांगते माहितीये? कारण की हे सर्व प्रॉब्लेमचं सोल्युशन आहे. या पिरियड्स पॅन्टीज डिस्पोजेबल आहे, त्यासोबतच यामध्ये जास्त लिकेज सोकिंग करण्याची क्षमता आहे. आपण जेव्हा नॉर्मली सॅनिटरी पॅड यूज करतो तेव्हा आपल्याला लिकेजचा खूप मोठा इश्यू येतो. आणि नॉर्मल पॅड्सचं कसं असतं, ते त्याच्या जागेवरून सरकलं की लिकेजचा प्रॉब्लेम होतो म्हणजे होतोच. सो हे फक्त नॉर्मल पॅन्टी नाहीयेत, दिस इज अ पॅन्टी विथ अ पॅड. त्यामुळे याची गॅरंटी आहे की हे जागेवरून हलणार नाही, म्हणजेच लिकेजचा नो टेन्शन. हे आहे एव्हर यू ब्रँडचं अल्ट्रा ऍब्झॉर्बंट डिस्पोजेबल पिरियड पॅन्टीज. या पॅकेटमध्ये 10 पीस येतात. अशा प्रत्येक पॅन्टीजला सेपरेट पॅकेजिंग केलेली आहे. इथे ओपन करण्यासाठी हे फाडून आपण इकडनं पॅन्टीज काढू शकतो. ही नॉर्मली अशी पॅन्टीज दिसते. ही पिरियड पॅन्टीज आपल्याला नॉर्मली आपल्या अंडरवेअर सारखीच वेअर करायची आहे. फक्त एवढं लक्षात ठेवायचं की ही ब्ल्यू लाईन जी आहे ती फ्रंटला आली पाहिजे. ही पॅन्टी आपल्या नॉर्मल पॅड सारखं एका जागेवरून हलणार नाही. ही आपल्याला जशी आपण पॅन्टी वेअर करतो तशीच वेअर करायचं आहे, जेणेकरून लिकेजचा इश्यू येणार नाही. ही पॅन्टीज वेअर केल्यानंतर आपल्याला आपली नॉर्मल रेग्युलर जी पॅन्ट असते ती वेअर करण्याची गरज नाही. यामध्ये 3 साईज अवेलेबल आहे, स्मॉल टू एम, एम टू एल आणि एल टू एक्सेल. तर तुम्ही तुमच्या साईजनुसार हे ऑर्डर करू शकता. या पॅन्टीज मध्ये एकदम सॉफ्ट कॉटन आहे, ज्यामुळे आपल्याला इरिटेशन आणि डिस्कम्फर्ट फील होत नाही. याचं वेस्ट बँड हे जे आहे एकदम इलास्टिक आणि स्ट्रेचेबल आहे, जेणेकरून आपल्या कमरेला बिलकुल त्रास होत नाही. त्यासोबतच थाईच्या एरियामध्ये सुद्धा इलास्टिक दिलेले आहे, त्यामुळे लिकेजचा प्रॉब्लेम थोडाही होत नाही. आणि यामध्ये इनोव्हेटिव्ह एव्हरलॉक टेक्नॉलॉजी आहे, ज्यामुळे आपल्याला 360 डिग्री प्रोटेक्शन मिळते, तसेच 12 तासही प्रोटेक्शन मिळते, म्हणजेच रात्री सुद्धा लिकेजचा इश्यू येत नाही.
या रिझन मुळेच ही पॅन्टीज एकदम परफेक्ट आहे फॉर हेवी मेन्स्ट्रुअल. तसेच हे पोस्टपार्टमच्या हेवी फ्लोला खूप परफेक्टली सोक करून घेते. तसेच यामध्ये सुपर ऍब्झॉर्बंट बीट्स आहेत जे की पिरियड ब्लडला लगेच लॉक करतात, ज्याच्यामध्ये 4 टाइम ऍब्झॉर्बंट करण्याची कॅपॅसिटी आहे आपल्या नॉर्मल पॅडपेक्षा. आणि याला डिस्पोज करणं पण खूप इझी आहे. साईडने टियर करून याची अशी घडी घालून डिस्पोजेबल बॅग मध्ये इझिली टाकून द्यायचं आणि डिस्पोज करून द्यायचं. सो हे बेसिकली खूप युजफुल प्रोडक्ट आहे. जर तुम्ही कॉलेज, स्कूल, ट्रॅव्हलिंग मध्ये किंवा ऑफिसला जात असतील, हे एकदम इझिली डिस्पोज करू शकतो जसं आपल्या नॉर्मल पॅड सारखं. आणि जेव्हापासून मी ह्या पॅन्टीज यूज करायला लागले तेव्हापासून माझे पिरियड्स खूप कम्फर्टेबल आणि एकदम बेटर फील व्हायला लागले. जर माझ्यासारखं तुम्हाला ही प्रॉब्लेम होत असेल तर सोल्युशन हेच आहे. एकदा हे प्रोडक्ट नक्की ट्राय करा. आणि जर तुम्हाला घ्यायचं असेल तर मी लिंक डिस्क्रिप्शन मध्ये दिलेली आहे, तिथून जाऊन तुम्ही ऑर्डर करू शकता. सो आता मी तुम्हाला हे सगळं सांगितलं. आता पुन्हा आपल्याला घर आवरायचंय. जाम कंटाळा आला. झालं, लेक्चर संपला मॅडमचा आणि आलोय पुन्हा एकदा पसाऱ्यासोबत. 5 मिनिटं एकदम शांततेत गेले. म्हटलं एकदम भारी वाटतंय, चला आता पसारा आवरायला. उद्या तर आता ती म्हणाल की उद्या आवरू, जाऊ द्या प्रीतू थकले आपण, पण आता शेवट ती म्हणते आता ते जर केलं तरच झोपायला भेटेल, कारण दोन्ही बेडवरती पसारा करून ठेवलाय. ती बोलली जर टेकले तर एकट्याला करावं लागेल. आणि एवढा पसारा घेऊन मला तर रात्रभर झोप येणार नाही. रिअली नाही मी करतो, फटाफट करतो. दोघं मिळून जेव्हा काम करतो ना तेव्हा एकदम फटकन होतं. नाही तर मला बिचारायला एकट्याला करावं लागतं ना, तेव्हा मला अर्धा दिवस जातो, 1 दिवस जातो पूर्ण, काही सुचत नाही मग. आणि त्यानंतरही तिची कंप्लेंट चालू असते की हे इथे का ठेवलं, ते तिथे का ठेवलं. मग मी तिला म्हणतो की तूच उभी राह ना बाई ठेवायच्या वेळेस. ऑब्व्हियसली. बोला, तुम्ही अर्धवट भाजी का काढली अशी? बोललो ना असं होतं. मी काम करतो तरी त्याच्यात पण भांडत नको जाऊ लगेच. मी यांना सांगितलं की मी माझं जेवण झालं वगैरे, यांचं लास्ट जेवण होतं आणि आमचं असं आहे की जे लास्टला जेवण करून उठेल तेच ताट उचलेल. तू खाते एवढं. आणि तुला सांगतो, माझे जर चतकोर भाकरी म्हणजे तुम्हाला सांगतो, जर माझे चतकोर भाकरी राहिले ना, ही पटकन अशी तसंच उष्ट टाकून उभं येऊन येते. हा तर ऐका 2 मिनिटं. मी यांना काय सांगितलं, प्रीतू भाजी वरती नका ठेवू, फ्रीज मध्ये वाटीमध्ये वगैरे काढून ठेवा म्हणजे घासायला. तर त्यांनी भाजी वाटी छोटी घेतली असेल, काढली असेल 100%, आणि ती भाजीची पुरली नसेल तर इथेच ठेवली. पूर्ण वाट्यांमध्ये तीच मोठी वाटी कमी पडतो मग तेव्हा याची आठवण येईल. कळलं का काही? जेव्हा तुम्ही बोलले ना रस्सा कमी पडला तेव्हा मी तुम्हाला सांगेन तो रस्सा कसा फेकला होता. नाही फेकायचं कोण बोललं तुला? ते ना तुला तुझ्यासाठी ठेवलंय मी ते. म्हणून हा ठेवतो, चल लगेच. नको लाडात चल ठेवतो, चल. लगेच शायनिंग मारायला लागली सगळ्यांसमोर. कॅमेरा ऑन येतं लगेच ओरडून दाखवते. नाही आता मी काय करते माहिती का, पिशवी मध्ये ब्लाऊज सगळे ठेवून देते. कारण ना ती ब्लाऊज अशी घड्या घातल्या ना अशी पडतात खाली. तिथे फक्त पेटीकोट आणि साड्या ठेवते आता. चालतंय है ना. म्हणजे ब्लाऊज शोधायचा असला का फक्त हे काढायचं आणि साडी काढायची, झालं. यो बघा, हा बेड मस्त आवरून घेतला मी आता पूर्णपणे. आता फक्त साफसफाई बाकी आहे, ती सकाळी करेल. अजून बाकीच्या रूम पण बाकी आहे त्याच्यामुळे. ते प्रियाचं माझं भांडण झालं आता कामावरून. ऍक्च्युली मी तिला सांगतोय की त्या कप्प्यात आहे ना साड्या जास्त झाल्या आहे, तर एक कप्पा रिकामा करू. जे कर्टन्स वगैरे आपण वापरत नाही ना ते दुसरीकडे ठेवून देऊ नॉन युजेबल एरियामध्ये. बट ती ऐकत नाहीये आणि त्यामुळे तिचं माझं झालं भांडण. आता बघा ती कशी रुसून बसली, तुम्हाला दाखवतो मी. झालं का मन शांत? का बरं फुगून बसते दरवेळेस कामाच्या नावाने? काम झाल्यावर तुम्ही भांडण काढता, मी का? मग तुला एवढंच सांगतोय मी ते फक्त की त्या साड्या, त्या पडद्यांची काही गरज नाही, तर ते बाजूला ठेवून फेकून द्यायची. तुम्ही बोलता जाळून टाक. जाळण्यासाठी घेतले होते का ते आधी? हो मग ते फेकून देऊ ना. मग आता ते नॉन युजेबल आहे तर दुसऱ्या एरियात ठेवून देऊ. नॉन युजेबल आहे, कोणाला देता येईल ना. मग अगं मग बेड खाली ठेवून देऊ. अगं बेड खाली ठेवून देऊ बोलत होतो मी. तुम्हाला काय प्रॉब्लेम आहे? अगं पण मी भांडत नव्हतो. मी सामान अडलंय का तिथे ठेवण्यावरून? अगं पण मला असं वाटतं की एक मोठा कप्पा आहे तो युज होईल. राहू दे, बरोबर आहे सगळं. त्याच्यामुळेच आमचे काम अडून राहिले. आता हे बघा अर्धच आवरलं आहे, तुम्हाला दाखवलंच आहे बघा. त्यामुळं
बरेच काम आता उद्यावर लोटले गेले. भांडण झाल्यामुळं आमचं प्लॅन कॅन्सल झालेत आणि त्याच्यामुळेच आता काय करावं. मी पण तसं थकलोच आहे, बट आता बायको पुढं कोण काय बोलू शकता. ती पण खूप थकलेली आहे आणि ते कसं थकल्यानंतर आहे ना जास्त स्ट्रेस आला की ते दुसऱ्यावर चिडचिड होऊन जाते. त्यामुळं थोडंसं समजून घ्यायचं, पण तिच्यासोबत भांडायला मजा पण येते. भांडतो. त्या ड्रॉवर मध्येच होतं लिप बाम बघ, मला नाही माहिती. मग मी नाही सापडून तर झोपली तर उठ ना मग. नाही, मी आज दुसऱ्या बेडरूम मध्ये झोपणार आहे. तू भांडण केलं ना माझ्यासोबत. झोप येते का बघा एकट्याला आधी. तुला झोप येईल का? हा येईल मला नक्की. ठीक आहे, आज मी माझ्या बेडरूम, मला एकट्याला झोपायला भीती वाटते म्हणून माझ्या त्याचा काय म्हणते फायदा घेते. फायदा माझा बऱ्यापैकी आता पसारा आता कंट्रोल झाला आहे. किचन पुसून घेतला तिने प्रियाने आणि मी पण हे सगळं आवरलं. आता फक्त उद्या सकाळसाठी काम बाकी राहिलं. काय माहिती आहे का, कारण सगळं फरशीन ते पुसायचं आहे. तर ते आता रात्रीचं खूप थकलो, त्याच्यामुळे ती बोलली की उद्या करूया. पण मी सगळं म्हणजे त्याच्या जागेवर ठेवून दिलं वस्तू. आता फक्त सकाळी एकदा झाडू आणि पोछा झाला की मग पुन्हा एकदा याचा सेटअप करू. आणि नेक्स्ट व्हिडिओमध्ये नक्की तुम्ही बघा आपल्या घराला जी पण इंटेरियर आपण बनवलंय, हे घर अगोदर कसं होतं आणि मी हे कसं बनवलं इंटेरियर, याची कॉस्टिंग, याचे म्हणजे कोणत्या इंटेरियरला किती पैसे लागले, त्यानंतर जसं की मला किचन बनवायला किती पैसे लागले, मी ओपन किचन का ठेवलं, त्यानंतर हॉलची ही जी बाल्कनी आहे ही मी बनवली आहे. इथे अगोदर अशी छोटी खिडकी होती, एक विंडो होती, तर याला मी मोठं बाल्कनी बनवली आहे. त्यानंतर हा बेडरूम आणि हा हॉल होता. म्हणजे जसं इथून आपण मेन एंट्रीतून घरात आलो की या इथून हे भिंत होती आणि इथून एक दरवाजा होता, तर हा बेडरूम होता. पण मी ते मला कसं हॉल मोठा हवा होता आणि त्यामुळे आम्ही नाशिकचे, तर आमच्या नाशिकला असे सगळे मोठे मोठे फ्लॅट आहेत आणि त्यामुळे मग मला ते छोटा फ्लॅट आवडत नव्हता, म्हणून मग मी हा एकत्र करून घेतला हॉल आणि बेडरूम. आणि 3 BHK होता माझा, तर मी 2 BHK केला. मी सगळ्यात अगोदर इंटेरियर कॉस्ट काढायला गेलेलो, तर इंटेरियर कॉस्ट मला खूप जास्त सांगितलेली. इंटेरियर डिझायनर ऑब्व्हियसली खूप, म्हणजे जर हेच घर इंटेरियर डिझायनर कडून बनवून घेतलं असतं तर ऑब्व्हियसली त्याचा तसा पण इफेक्ट दिसला असता. आता हे कसं म्हणजे हे मी स्वतः डिझाईन केलेलं आहे. मी डिझाईन करून मी स्वतः माणसं आणले, कार्पेंटर आणला, प्लंबर आणला, कलरवाला मी आणला, म्हणजे असे बरेच कामं, लाइटिंगवाला मी आणला. लाइटिंगचं मी काय केलं, फ्लॅट सिस्टीम आहे, त्यामुळे मी सगळ्या जुन्या वायरिंग काढून नवीन वायरिंग टाकल्या सगळ्या माझ्या, कारण बिल्डिंगला माहिती आहे तुम्हाला एकदम लोकल यूज करतात, त्यामुळे पूर्ण वायरिंग चेंज केली A to Z. तो एक वेगळा खर्च होता. एक प्रॉपर त्याच्यावरती ब्लॉग बनवत आहे. आता टाइम पण बघून घ्या, जवळजवळ 11:15 झाले आणि खूप थकलोय. आज संडे होतं तर ऍक्च्युली खूप जास्त इकडे तिकडे गडबड झालेली, खूप बिझी होतो. बट कसं ते एवढा पसारा बघून आम्हाला झोपायची पण इच्छा नव्हती, त्यामुळे पसारा क्लीन करून आता झोपायची तयारी चालू आहे. तसंच ह्या सर्व होम इंटेरियरला किती कॉस्टिंग गेली, कितीचं बजेट, तुम्ही जर प्लॅन करत असेल, तुमचा 3 BHK 2 BHK काही प्लॅन असेल आणि त्यामध्ये जर तुम्ही काही विचार करत असेल स्वतः डिझाईन करण्याचा, कारण इंटेरियर डिझायनर सगळ्यांनाच परवडतात असं नाहीये आणि मीही तोच एक्सपेरिमेंट केला, तर ऍक्च्युली इंटेरियर डिझायनर असतं तर अजून बेस्ट झालं असतं. हेही मला वाटतं की माझ्या हिशोबाने मी खूप चांगलं केलंय, पण त्याच्यामध्ये जवळजवळ मी 8 लाखांची सेव्हिंग केली आहे. सो 8 लाख कमी नाहीये आणि त्यामुळे मला असं वाटतं की मी माझ्या डिझाईननुसार केलेलं बरं आहे. इंटेरियर डिझायनरकडे केलं असतं तर तेच माझे 8 लाख एक्स्ट्रा गेले असते. म्हणजे मी जे पण कॉस्टिंग काढलेली त्यामध्ये आमचा 8 लाखांचा डिफरन्स होता आणि त्यामुळे मी डिसिजन घेतली की प्रॉपर डिझाईन मी करून, मीच माणसं आणून त्यांचं काम वाटून दिलं आणि त्याच्यामध्ये सामान सुद्धा मी स्वतः पर्सनली जायचो खरेदी करायला. त्यामुळे माझे 8 लाखांची सेव्हिंग झाली आहे. तर तुम्ही विचार करू शकता इंटेरियर कॉस्टिंगची किती बचत होऊ शकते जर स्वतः आपल्याला डिझाईन करता आले तर. हे पण मी सांगेल नेक्स्ट व्हिडिओमध्ये की मी डिझाईन कशावर केली होती. भेटूया नेक्स्ट ब्लॉगला. नेक्स्ट ब्लॉग नक्की बघा आपला होम इंटेरियर कॉस्टिंगचा, त्याच्यामध्ये तुम्हाला बरंच काही जाणून घेण्यात मदत होईल. सो चलो बाय बाय, गुड नाईट, टेक केअर. भेटूया आपण नेक्स्ट ब्लॉगला.